निर्णय त्यांनी जाहीर केला पुण्यामध्ये हे अपेक्षित नव्हतं. आत्तापर्यंत सांगीवांगे हा निर्णय येत होता, परंतु काल जे शिक्कामोर्तब झालं हा आपल्या शिव जन्मभूमीच्या दृष्टीनं अतिशय काळा दिवस आहे असं मी समजतो. कारण माझ्या दृष्टीने महत्त्व हे होतं की छत्रपतींच्या भूमीतून जाणारी ही रेल्वे जुन्नर आंबेगाव राजगुरुनगर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न होता. नाशिकवरून पुण्याला येणारा माणूस तासाभरात पुण्याला पोचणार होता आणि ही वाहतूक जास्त होती. जी आता पुणे शिर्डी नाशिक होती ही रेल्वे काय 5-6 तासाच्या आतमध्ये काय जाणार नाही, 4-5 तासाची ही आपलं 1 तासाची रेल्वे होती. तर ही अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक बातमी आहे. आम्हाला तसा अंदाज होताच की हे घडतंय, हे होणार आहे, पण असं वाटलं होतं की वळसे पाटील असेल, मी असेल, आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगत आलो की ही आपल्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. आमचा विश्वास होता की ते काहीतरी करतील, परंतु त्यांच्या उपस्थितीमध्येच हा निर्णय झालेला आहे काल. त्यामुळं आता पुढची दिशा माझी जी राहणार आहे की पहिलं दिल्लीला जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल की नक्की तुमची अडचण काय. जी अडचण त्यांनी सांगितली JMRTची ती अजिबात JMRTची अडचण नाही. JMRT प्रकल्प तुम्ही 5 किलोमीटर लाईन इकडं तिकडं जर फिरवली तरी JMRTची काही अडचण नाही. ज्यामध्ये स्पष्ट हे आपल्याकडे ठेवायचं म्हणजे स्पष्ट लिहिलं की 5 किलोमीटरपर्यंत काही हे नाही आहे. 5 किलोमीटरच्या नंतर तुम्ही कुठे करा रेल्वे ते अलाउड आहे JMRTला. हा सगळा मोठा रिपोर्ट आहे, सायन्स रिपोर्ट आहे. तर हे सगळं होत असताना एकदा दिल्लीला जाऊन बघावं की नक्की काय. काही लोक म्हणाले की बाबा शिर्डीच्या काही लोकांचा आग्रह आहे की तिकडनं व्हावी. हे याच्यावर मी बोलणं उचित नाही जोपर्यंत माहिती काढत नाही. अधिकृत माहिती काय आहे, का त्यांनी असं केलं, तर त्याच्यावरून आम्हाला माहिती काढल्यानंतर मग आपण पुढची दिशा ठरवू काय करायचं ते. किती लोकांचा प्रतिसाद कसा असणार आहे, बाकीचे लोक सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागणार आहे. सगळ्या आमदारांना एकत्र करावं लागणार आहे, जनतेला एकत्र करावं लागणार आहे. आम्ही आवाज उठवण्याच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडतो हे नक्की. मंजूर मार्ग बदलला हे कुणाचा अपयश आहे? हे नवीन सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे. हा जुना जो रेल्वे मार्ग आहे तो 20 वर्ष तो आम्ही त्याच्यावर काम केलं. 20 वर्षानंतर त्याचा आम्ही लेआउट तयार केला, सगळं काय झालं, स्टेशनं ठरली, कुठं रॅकिंग करायचं, कुठं काय करायचं हे सगळं ठरल्यानंतर मंजूर झाला, भूसंपादन चालू झालं आणि त्यावेळेला माझा पराभव झाला. त्यानंतर याच्यावर सकारात्मक फाईल इकडची तिकडं हल्ली याचा अर्थ गेल्या 7 वर्षापासून खासदार म्हणून जे आपण मिरवत आहे ते फक्त सोशल मीडियावर भडक भाषणं, लोकसभेमध्ये लोकांना आकर्षित करणारी भाषणं, याच्या पलीकडं काही केलं नाही. ज्या प्रश्नावर खासदार निवडून आले, रेल्वेचा प्रश्न काही केलं नाही. हायवे ज्या प्रश्नावर तुम्ही निवडून आले 2019ला चाकणची ट्रॅफिक त्याच्यावर काय केलं, काही केलं नाही. मी जी काम केलं माझ्या काळात त्याच्या व्यतिरिक्त एकही नॅशनल हायवेचा प्रकल्प मंजूर नाही. चाकणची ट्रॅफिक आहे तशीच आहे, कंपन्या जायला लागतात. म्हणजे तुम्ही रेल्वेसाठी काही केलं नाही, विमानतळासाठी काही केलं नाही. विमानतळाच्यासाठी सुद्धा इतके मोठ्या मोठ्या स्टोऱ्या सांगितल्या त्यांच्या प्रचार काळामध्ये. नंतर विमानतळही गेलं, सगळं केलं. तुम्ही केलं काय नक्की? माझ्यावर टीका करून निवडून येणं एवढंच काम तुम्हाला गेल्या 2 टर्मला जमलं, तुम्ही काहीच केलं नाही.